हो, त्यांच्यावर धाडी घालतात. तुमचा जो म्हणणं हे आहे ते काल मला थोडं देशामध्ये काल कन्फ्युजन म्हणजे गोंधळ झाला की देशाचे प्रधानमंत्री सांगतात की त्यांच्या पक्षाला देणग्या द्या. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे सांगणं हा नैतिकतेचा भंग आहे. पक्षाचे अध्यक्ष सांगू शकतात, पक्षाचे पदाधिकारी सांगू शकतात, हा प्रधानमंत्री सांगू शकतात की प्रधानमंत्री जो कोष आहे त्याला देणग्या द्या कोविड संदर्भात. पण प्रधानमंत्र्यांनी त्यालाही देणग्या न देता जो खाजगी ट्रस्ट आहे PM केअर फंड, दिस इज प्रायव्हेट ट्रस्ट, त्याला देणग्या द्या सांगितलं. आणि आता सांगतायत की भारतीय जनता पक्षाला देणग्या द्या आणि देश बलाढ्य करा. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की एखाद्या राजकीय पक्षाला देणगी दिल्यामुळे देश कसा काय बलाढ्य होईल. म्हणजे आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की हा देश जो मजबूत आणि बलाढ्य झाला आहे तो या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यांनी, शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी, साहित्यिक कलाकारांनी, या देशातले श्रमिक जे घाम गाळतात, या देशातले किसान, शेतकरी, ह्यांच्यामुळे हा देश बलाढ्य झाला, उद्योजक. पण आता एक नवीनच काल आम्हाला समजलं की भारतीय जनता पक्षाला देणगी दिल्यामुळे देश बलाढ्य होईल. त्याच्यामुळे थोडं देशामध्ये कन्फ्युजन. तुम्ही म्हणतात की नोटबंदी झाली आणि त्याच्यामुळेच नोटबंदी झाली आणि त्याच्यामुळे विरोधकांना जे देणग्या देणारे होते नाही, देणग्या आम्हाला द्या, दुसऱ्यांना देऊ नका. अच्छा, हा स्पष्ट संदेश आहे. देणग्या आम्हालाच द्या, दुसरं कोणाला देऊ नका. देशातल्या जनतेकडून घेणं हा एक बहाणा आहे, पण हा उद्योगपतींना संदेश दिसतोय मला की आम्हाला देणग्या द्या. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचं खातं, बँक खातं पाहिलं असेल तर शेकडो कोटी त्यात जमा झालेले आहेत. अगदी टाटांपासून सगळ्यांचेच पैसे आहेत त्याच्यात. असायला हरकत नाही. एखाद्या पक्षाला देणगी देणं हे काय चुकीचं नाही. पण प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारे समोरून सांगणं देणग्या द्या, ह्याच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. मी घेत नाही आहे, पण घेतला जाऊ शकतो. हे प्रधानमंत्र्यांचं काम नाही. त्यांनी राष्ट्राविषयीच बोललं पाहिजे, पण ते बोलत नाहीत दुर्दैवानं. सर, हिंदी में जानना चाहूँगा, आपने कहा कि चंदा दो देश बलवान बनाना। देखिए, ये बहुत कन्फ्यूजन की बात प्रधानमंत्री जी ने कही है. देश के प्रधानमंत्री ने जो बात की है उससे देश की जनता के मन में बहुत ही संभ्रम है कि भारतीय जनता पार्टी को चंदा देने से देश कैसे मजबूत बनेगा. एक राजनीतिक पार्टी चंदा जमा कर सकती है ऑफिशियली, जो नियम और कानून है, लेकिन देश के प्रधानमंत्री अगर चंदा देने के लिए जनता को आह्वान करेंगे तो मुझे लगता है ये नैतिकता का बहुत बड़ा भंग है. प्रधानमंत्री हमारे प्रधानमंत्री राहत कोष के लिए पैसा इकट्ठा कर सकते, लेकिन वो भी नहीं किया. जो PM केयर फंड है, जो प्राइवेट ट्रस्ट है, उनके लिए पैसा जमा किया. उनका कोई हिसाब किताब खाता वही नहीं है, ऐसे लोग बोलते हैं. अब पार्टी के लिए चंदा, देखिए BJP के अध्यक्ष है डॉक्टर नड्डा, वो अगर इस प्रकार का आह्वान करते हैं, या पार्टी के महासचिव होते, हर पार्टी के, लेकिन देश के प्रधानमंत्री, राष्ट्रपति, राज्यपाल, मुख्यमंत्री, मेरे पार्टी को पैसा दीजिए, इस प्रकार का आह्वान करना ये मुझे लगता है ठीक नहीं है. पूरे विश्व में इस प्रकार की बात कोई करता नहीं, लेकिन हमारे प्रधानमंत्री ने कर ली है. हमको पैसा दीजिए, जो हमारे विरोधी है उनके कोष में कुछ नहीं जाना चाहिए, सीधा सीधा संदेश है. जो 4 राज्यों में चुनाव है, लोकसभा के चुनाव हो गए, ये सीधा संदेश मुझे ऐसा लगता है जो भी है हमारे खाते में डाल दीजिए. अगर दूसरे खाते में गया तो हम निगरानी रख रहे हैं ऊपर से. चंदे की रिसिप्ट सोशल मीडिया पे डालना और 1000 रुपए. देखिए, मैं ये मानता हूँ कि प्रधानमंत्री जी हो या उनके पार्टी के मंत्री हो, अपने पार्टी के सदस्य हो सकते हैं, लेकिन अभी आप किसी पार्टी के सदस्य नहीं हो, आप देश की सेवा में हो, आप प्रधान सेवक हो देश के. आप अपने आप को देश के प्रधान सेवक मानते हो तो प्रधान सेवक या सेवक के रूप में काम करिए. सर, गुड गव्हर्नन्स म्हणून केंद्राने राज्याची पाठ थोपटलेली आहे, परंतु दुसरीकडे भाजपचे जे नेते आहेत ते नाराज असतात आपल्या गव्हर्नमेंट. हां, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काही चांगलं घडलं, सकारात्मक घडलं, शाबासकी देणारं घडलं,
कौतुकाची थाप पडली की महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नाराज होतो. हा एक आजार असतो. त्या आजारावरती आता कसे उपचार करायचे काय ते आम्ही लवकरच पाहू. विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपालांचं आता भूमिका कळेल. मात्र त्यांनी सांगितले की मला वेळ द्या या निवडणुकीच्या आपले राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. इतका अभ्यास बरा नाही. या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एक ते मुळात लॉकडाऊन काळामध्ये अभ्यास कमी झालेला आहे. त्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास करायला लागलात. घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला काम करायचं. घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत. मग 12 आमदारांच्या शिफारशी आहेत. ज्याला 1 वर्ष होऊन गेलं, त्या शिफारशी मान्य कराव्यात. राज्यपालांवरती बंधनकारक आहे हे आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे. असं एक नवीन नाट्य राजभवनात चाललेलं आहे. आणि त्याचे जे पात्र आहे ते फक्त राज्यपाल महोदय नसून भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख लोकही त्या नाट्यामध्ये भाग घेत आहेत. त्याच्यामुळे ते नाटक काही दिवस चालेल, अजून रंगू द्या, नाटक रंगू द्या. कारण आता 50% क्षमतेची आसन व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारची पथनाट्य होत असतात. सर, असेंबली स्पीकर को लेके गवर्नर कह रहे हैं वो अभ्यास कर रहे हैं ना. महाराष्ट्र के राज्यपाल इतने विद्वान हैं हमारे, अभ्यास कर रहे हैं. हर विषय का अभ्यास करना उनके लिए ज़रूरी पड़ता है. जैसे 12 गवर्नर के जो नॉमिनी होते हैं, 1 साल से वो अभ्यास कर रहे हैं, उनके बारे में चिंतन कर रहे हैं. और कितना समय लगेगा? सीधा है, अभ्यास करने की ज़रूरत नहीं है ज़्यादा. ये 5 मिनट का काम है. संविधान में जो लिखा है उनके हिसाब से हमको काम करना है. कैबिनेट ने आपको जो सिफारिश की है उसको मंजूर करनी पड़ती है. जैसे हमारे 12 सदस्यों की नियुक्ति, कैबिनेट में एक लिस्ट भेज दीजिए, आपको मंजूर करनी है. कैबिनेट की सिफारिश है, आपके ऊपर बंधन करेगा. अब विधानसभा का अध्यक्ष का भी चुनाव होने जा रहा है, उस बारे में भी अभ्यास कर रहे हैं. इतना अभ्यास भी ठीक नहीं होता लोकतंत्र में. लोकतंत्र में लोगों की आवाज़ सुननी चाहिए. नितेश राणेंना अटक करावी, कारवाई करावी. मला त्याविषयी माहीत नाही. ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणं बरोबर नाही. तिकडले पालकमंत्री आहेत 2 त्या भागातले, किंवा अजून कोणी असतील ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर त्याच्या कायद्याने कारवाई होते. त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी बोलणं माहीत नाही, कारण माझ्याकडे फार जास्त माहिती नाही आहे.